चिन्या बाळा उतर, चल लवकर आवर, उशीर होतोय. किती वेळ? आणि आई आई कंगवा दे ना, कंगवा आता मांडते. हे घे, हे धर, कंगवा घे. आणि शर्ट शर्ट कुठे? माझं शर्ट पण लागेल ना. कपाटात असेल. अहो भाऊजी चहा. आई आई अडकले. अरे काय करतोय? काय त्या केसांचं होणार? नाही, कंगवा तुटेल माझा. हळू. तुला कंगवाची पडली? जाऊ दे, मी तो बँडात लावतो, मग विषयात मिटेल ना. अरे कामावर बँड? अरे त्यापेक्षा तेल लावत जा केसांना. नाही, मग ते सगळे केस गोल गोल होतात. पण नाही नीट दिसत आहे आई. काय आता मी काय करू? चिन्या, आज तुझ्या डोक्यावर केस आहेत ना म्हणून तू रडतोयस, पण उद्या तुझं हे असं मायासारखंच होणार आहे. ओ बाबा, असं नका ना बोलू आई. ए सुमन, काय शोधतेस तू? चिन्याचं शर्ट थांब मी देते. दादा, कॉलेजमध्ये असताना माझे काय लांब केस होते ना, काय स्टाईल मी मारायचो माहितीये. ओ तुम्ही आता आवरू दे त्याला. घाल शर्ट. हा, कालच इस्त्री करून आणलाय ना मी. हा मग घाल घाल. नाही थांबा. अहो ते नाही लागत आहे. नाही लागणार बाबा, टाईट वाटतंय. अरे चिन्या, पोट सुटलंय तुझं. बाबा नाही. दिवसभर नुसती खाका सुरू असते तुझी. आहे ते कपडे होत नाहीत तुला आता. लागेल लागेल. नाही लागणार. पोट आत घे, मी सांगतो. घे आत. खूप टाईट आहे. घे. अहो बाबा टाईट आहे. भाऊजी काय करताय तुम्ही? इतकं खेचून शर्ट घातलं ना तर शर्ट तरी फाटेल, नाही तर बटन तरी तुटेल. अरे हे चिन्या काय करतो? अरे राहू दे. नवीन शर्टच घ्यावा लागेल बाबा. पैसे द्या ना, ते खर्चाला पण लागतील. किती? किती? 100 असू दे. चिन्या 20च आहेत रे. ए सुमन, तुझ्याकडे आहेत काय का पैसे? बघते. हा बाबा ठीक आहे, राहू दे. थांब रे. माझ्याकडे हे एवढेच आहेत. ऐका, राहू द्या, मी टी शर्ट घालतो. काय नाही. चिन्या, अरे अहो आहे ना टी शर्ट, घालतो. टी शर्ट सोड, हा शर्ट घाल. अरे भारी वाटतोय. भारी आहे ना. मस्त आहे रे. कॉलर बघ त्याची. छान दिसतोय चिन्या. मी बटन लावतो. दादा तुमचे पैसे राहिले. तुझ्यासाठीच ठेवलेत ते मी. हो खरंच? अरे दादा थँक्यू, तुम्ही बेस्ट. मी निघू. सांभाळू. निघतोय मी. स्वीटू स्वीटू चल, निघतोय मी. काय निघतो नाही, येतो म्हणावं. हे घे. चला. ए बाळा हे घे, डबा घे. हो. आणि बाळा जायच्या आधी दादांच्या पाया पडा. त्यांचे खूप उपकार आहेत आपल्यावर. सुमन, आपल्याच घरात उपकाराची भाषा काय करतेस तू? हो ना, आपण काय वेगळे आहोत का सुमन? बघ ना दादा, अरे तुम्ही दोघं आमच्यासाठी खूप मोठा आधार आहात. आणि तू आहेस म्हणून आमच्या डोक्यावर हे छप्पर आहे. आज चिन्या नोकरीवर चाललाय तुझ्याचमुळे. त्याच्या शिक्षणाचा सगळा खर्च तूच केलास ना. मी ऐकतोय म्हणून तू बोलतच चाललायस. अरे आपण एकत्र राहतो ना, त्यामुळे सुखात आहोत. चिन्यासाठी मी हे केलं ते केलं, उपकारची भाषा काय बोलतोयस तू? चिन्या माझा कोणीच नाहीये का? चिन्या आज नोकरीला जातोय ना, ह्याचा तुझ्यापेक्षा जास्त आनंद मला झालाय. पुन्हा ह्या घरात उपकाराची भाषा करायची नाही, कळलं? दादा आता तुम्ही बघा, मी सगळं घर सांभाळेन. हो का? बर. आता तू आणि मी दोघे मिळून घर सांभाळू. चल. हो हो, घेतला घेतला, चला. अरे लागलं नाही ना? नाही नाही. चिन्या
बरे बरे. काय झालं अहो, काय झालं हे? सशाच्या डोक्यावर आभाळ कोसळलं. हे ना काम करायचं राहूनच गेलं. मी ना उद्या माणसं बोलवतो आणि हे सगळं काम करून घेतो. हे बघ ए दादा, माणसं कशाला, मी आहे ना, ते सिमेंटच्या पिशव्या आणून मीच करतो, टेन्शन घेऊ नको. बाबा मी पण करतो तुम्हाला मदत. चिन्या, तू ना आता आधी देवाच्या आणि दादांच्या पाया पड आणि निघ रे, उशीर होईल. हं? मग काय ती मदत कर. हं? दादा पाया पडतो. अरे मन लावून काम कर. हं? बाबा पाया पडतो. अरे कशाला, एक चिन्या. काकीच्या. अरे आधी आईच्या. खूप यश मिळवते. आई पाया पडतो. छान काम कर, जा, उशीर होईल. हं? ऑल द बेस्ट. बाय. हो हे काय आता? ते आवरून घे ना. हो हो. अरे देवा, वहिनी हळू, हाताला लागेल. स्वीटू झाडू आण ग. झाडू आण, झाडू आण. चलो 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 जल्दी. अरे हा बघ. अरे चिन्या, अरे काय म्हणतो भाई? अरे भाई तुला ओळखलंच नाही. बस काय. अरे किती दिवसांनी भेटला. आज शेव चिवडा चकली विकायला एवढा तयार होऊन चाललायस? अरे भाई आता शेव चिवडा नाही विकायचा आहे. जॉब लागला आपल्याला, आज पहिला दिवस आहे. ऑल द बेस्ट भाई. थँक्यू थँक्यू. नेहमी हाफ पॅन्ट मध्ये तुला चिवडा विकताना पाहिलेलं, पण आज जॉबचं ऐकून खूप भारी वाटलं मित्रा. अरे बस काय भाई. बोल ना माझ्याशी प्लीज. हा ताई बघा, ओम बोल या ना. घ्या. मी तुझ्याशी 25 बोलते. रुपये पाव. हे घ्या, पिशवी द्या, पिशवी. हे घ्या. त्यांचं काय नाही, त्यांचं जाऊ दे. कुठे हे घ्या. ओके. बोला, भेंडी आहे, भेंडी, टोमॅटो, भेंडी, गवार, लाल माठ आहे, लाल माठ, टोमॅटो, भेंडी, गवार, लाल माठ. शेपू आहे, शेपू, फ्रेश शेपू आहे, शेतातला ताजा ताजा शेपू. चिडू नकोस ना असा. मला मी का केलं ते तर बोलू देत. मला ते तर सांगू देत. हा मावशी बोला, तुम्हाला काय हवंय? गवार पाहिजे? हा, घ्या. 18 रुपये पाव आहे आपल्याकडे गवार. थांबा मी भरून देतो. पिशवी द्या, पिशवी द्या. एकदा ऐक ना माझं, मी काय म्हणतेय ते. ताजा ताजा शेपू घ्या, ताजा ताजा शेपू. भाजी घ्या, भाजी. दादा हे सगळ्यांची भाजीचे पैसे. थँक्यू. येतो दादा. हो हो हो, चालेल. बोल ना, नको ना असं चिडू. ए ओ, इथे आहेस तू? ठीक आहे, आजची कमाई. क्या बात आहे. हा खावर एक. अरे तू सुद्धा इथेच आहेस त्याची मदत करायला? वीसच हजार साठलेत. तुला ऍक्च्युली 25 हवेत. ओम, हा, तू आईला जे 10,000 रुपये ठेवायला दिले होतेस ना, 10,000 रुपये ते माझ्याकडे आहेत. मग दे ना. ठीक आहे. हे नक्की 10,000 आहे. हो, जसंच्या तसं आहे ते. हे 20, 30,000 साठलेत. येस. अरे वा 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 ओ, येस. 30,000 जमलेत आपले. येस. आपली येस.
सॉरी. इट्स ओके. नाही, इट्स ऑल राईट. पुढच्या वेळेस पासून माझ्यावर विश्वास ठेवा. सॉरी, मी परत नाही करणार असं. फाईन. एनिवे, फायनली आपण जमवले 30,000 रुपये. जमले नाहीये, तू कमवलेत. कष्टाने कमवले स्वतःच्या. आणि आता ती वणवण फिरायची उन्हात गरज नाहीये. कोणाच्या घरी भाजी विकायची गरज नाहीये आता. तुझ्या आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. काका, हा. हे तुझे पैसे. हे काय? हे नको रे मला. अरे तुझेच पैसे आहेत. जे कमाईचे पैसे आहेत हे. एवढे 5,000 नको रे. काका, ठेव. माझी गरज 25,000चीच आहे. मी आता हे पैसे मावशीला दिले ही स्वीटूला घेऊन जाणार. आता तरी तुझ्या मनासारखं हो. नक्की होणार, नक्की होणार. पाया पडू. अरे हो, हो य. आधी वहिनींशी जाऊन बोल. हा, तोपर्यंत चिन्यासाठी ना मी नवीन शर्ट घेऊन येईल. चालेल, जा. आता सगळं चांगलं होणार. चल, येतो मी. बाय. नीट जा. हा हा हा. मला एवढा आनंद झालाय ना, आय कांट टेल यू. आय जस्ट फील लाईक हत्तीवर बसून साखर वाटायची वाटते ना. हे घ्या साखर आहे. यु नो व्हॉट आय मीन. पण साखर अनहेल्दी असते खूप. येस. त्यापेक्षा भाजी हेल्दी आहे. तर मग मला एक आयडिया. हे पकड जरा. फ्री भाजी घ्या, फ्री भाजी. ओमकारची भाजी, ताजी भाजी फ्री घ्या. फ्री, एकदम फ्री. सगळी भाजी फ्री आहे. टोमॅटो घ्या, भेंडी घ्या, शेपू घ्या, गवार घ्या, वांगी घ्या. फ्री भाजी घ्या. घ्या फ्री भाजी. दादा तुम्ही पण घ्या फ्री भाजी. घ्या शेपू, मेथी गड्डी आहे. एकदम एकदम ताजी ताजी गड्डी आहे. ताई घ्या घ्या घ्या. अरे लाल माठ घ्या दादा, लाल माठ एकदम फ्री, एकदम ताजा ताजा शेतातला लाल माठ आहे. घ्या भाजी घ्या, सगळ्यांना फ्री आहे. जाऊ दे, या भाजीमुळे मला लग्न ठरलेलं आहे. काय काय मग बिटू. नेलू मावशीने दिलेली अट पूर्ण झालेली आहे. म्हणजे आता चट मंगनी पट ब्याह. नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, मंगनी नाही, डायरेक्ट ब्याह. चल, आमचं स्टेशन येते, उतरतो आम्ही. ठीक आहे. भेटू परत पुन्हा. हो हो हो, नीट जा नीट जा.
नलू मावशी नलू आई दादा येऊ का? नलू मावशी आई कुठे आहे? नलू मावशी काय झालं अरे ओमकार काय झालं? तांबा तांबा हे बघा, नलू मावशीने घातलेली अट पूर्ण झालीये, सगळे पैसे जमलेत. ओमकार अरे काय सांगताय काय? देवच पावलं भाई. स्वीटू जा आधी साखर घेऊन ये जा. आण पळा लवकर. दीदी स्वीटू खूप छान बातमी दिलीस बाळा. अगं सुमन ओमकारना दे ना. हो ओम अभिनंदन हो. थँक्यू. ओमकार मला माहित होतं तुम्ही हे सगळं करून दाखवणार. तुमच्या हट्टीपणामागची जिद्द मला त्या दिवशी दिसली होती ज्या दिवशी तुम्ही ताठ मानेने ही अट मान्य केली. माझ्यासाठी तुम्ही त्याच दिवशी जिंकला होता. ओमकार मला आता पूर्ण खात्री पटली की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत माझ्या स्वीटूचा हात सोडणार नाही. दादा नाही नको, हे पैसे तुम्ही नलू मावशीला द्या. हा तिलाही कळू दे ना की तिच्या मुलीची निवड किती योग्य आहे ते. हा दोघांनी खूप काळजी होती हो, पण आता काळजी मिटली. नलू खूपच काळजी करायची पण आता तिची चिंता मिटली. मागच्या वेळेला तुम्ही एकटे आला होतात स्वीटूचा हात मागायला. आता या वेळेला शकुताईला बरोबर घेऊन यायचं. आता बोलायचंय काय? नलू आता सख्या मैत्रिणीला नाही म्हणूच शकत नाही. नाही खरंय तुमचं म्हणणं. मी आत्ता जाणार होतो आईला आणायला. मी आत्ता जातो आणि आत्ता येतो. तुम्ही नलू मावशीला सांगा. ओके आलोच मी. हो पण तुम्ही सावकाश दादा आता मी एकदम सुपरफास्ट जाणार आणि घेऊन येणार तिला. आलोच मी. स्वीटू येशील का? सांभाळून सांभाळून जा रे. हो